आरक्षण पण महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर सगळ्या गोष्टी या अभ्यास करून महत्त्वाच्या आहेत आणि अभ्यास करून त्यांना एक चांगला न्याय देणं फार गरजेचं आहे. त्यामुळे हा जे काही आंदोलन आहे या गोष्टी लवकरात लवकर बंद व्हाव्या आणि मराठा आरक्षण लवकरात लवकर त्यांना गोरगरीब मराठा म्हणतायत, त्यांचे रेशन कार्ड, त्यांचं आर्थिक उत्पन्न या गोष्टींची उजळणी करून त्यांना लवकरात लवकर आरक्षण द्यावं. कोणत्याही समाजाचा मराठ्यांना आरक्षण द्यावं यासाठी विरोध नाही आहे किंवा असं नाही की त्यांना आरक्षण देऊ नका. काही माणसांमध्ये चर्चात्मक भेद असू शकतात, पण प्रत्येक माणसाला वाटते की हा गरीब आहे, हा गोरगरीब मराठा आहे, हा गोरगरीब माणूस आहे, याचं चांगलं झालं पाहिजे, त्याचं चांगलं झालं पाहिजे. त्यामुळे चांगलं करण्याची भावना ठेवा आणि लवकरात लवकर याचा निकाल लागावा अशी अपेक्षा आहे, माझी आहे, सर्वांची माणसांची आहे. त्याचबरोबर जे काही शैक्षणिक धोरण आहे, आपण विदेशात जर बघितलं तर शिक्षण हे मोफत आहे. शिक्षणावर सगळ्यात जास्त खर्च इतर देशातील गव्हर्नमेंट करत असतं. त्यामुळे आपण जर येणाऱ्या तरुण पिढीला जोपर्यंत तो करता होत नाही, त्याला कमवायची अक्कल येत नाही, तोपर्यंत जर आपण मुलांना शिक्षण जर मोफत केलं आणि इतर गोष्टींवर जो खर्च करतोय आपण, तो जर शैक्षणिक दृष्टीवर खर्च केला तर नक्कीच हे आरक्षणसुद्धा बाजूला पडेल आणि आपले लोक शिक्षित होतील, सुशिक्षित होतील आणि नक्कीच आरक्षणाचा मुद्दा जास्त कोणी उचलून धरणार नाही. त्यामुळे आपण विकसित राष्ट्राकडे होत असताना आपण कोणत्या गोष्टीचा विचार करतोय हे फार गरजेचं आहे. जर शिक्षण मोफत दिलं, त्याचबरोबर आपण जसं अपंगांना वगैरे स्कीम चालू करू त्याप्रकारे गोरगरिबांना काही स्कीमा चालू केल्या. आता लाडकी बहीण योजना चालू केलेली आहेत, पण त्यातही घोटाळे झाले आहेत. त्यामुळे जे काही आपण निवडून दिलेले लोक आहेत ते लोकच जर घोटाळे करत असले तर ती सर्वसामान्यांपर्यंत जे काही निधी आहे तो सर्वसामान्य माणसांपर्यंत निधी येतो आहे का हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की मराठा आरक्षण या मुद्द्याला अजिबात जातीवाद समजू नका आणि लवकरात लवकर याचा निर्णय व्हावा. सर्वांनी एकोप्याने राहा. आपण सर्व धर्म समभाव आहोत आणि कुठल्याही जातीचा द्वेष करू नका आणि प्रत्येक गरिबाला मोठं करण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.